नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सी ए के कसं. विद्यार्थी मित्रांनो, अंत अस्ति प्रारंभ ऐकलंच असेल. संस्कृतमधला एक खूप छानसा श्लोक आहे. मुलांनो, द बिगिनिंग एंड इज द बिगिनिंग. या जो एंड वाटतोय तुम्हाला, हीच खरी बिगिनिंग आहे. महाट्रान्सकोची जी सध्या LDCची एक्झाम आहे, 35,000 विद्यार्थ्यांची एक्झाम होणार आहे. आणि या एक्झाममध्ये प्रायव्हेट सेंटर दिले, खूप दूर सेंटर दिले. त्याच्यामुळे खूप जणांचं त्याच्यासाठी फाईट चालू होती, खूप जण त्याच्यासाठी अपोज करत होते, पण ते खूप जण काफी किंवा सफिशियंट नव्हते. मुलांनो, तुम्हाला असं वाटतं एवढं सोपं आहे की आपण काहीतरी मागणी करावी आणि ते लगेच पूर्ण व्हावं? त्याच्यासाठी काय काय नाही करावं लागत, किती युनिटी लागते, त्याचं सुद्धा काही उदाहरण मी तुम्हाला आज दाखवणार आहे. मुलांनो, हे जे चित्र आहे तुम्हाला वाटत असेल महाट्रान्सकोची ही परिस्थिती आहे. मुलांनो, इंडियामध्ये जवळपास सगळीकडेच हे चित्र चाललंय, सगळीकडेच. मुलांना तुम्ही बघितलं असेल जस्ट थंबनेलवर किती जणांचे फोटो दिसत आहे बघा. मुलांनो, इथे ज्याचं आपलं ऑलरेडी डिस्कशन झालं, खान सर, बरोबर ना, एडुक्विटी, भैंस के तबेले में एग्जाम का सेंटर है. आओ, त्यांचा डायलॉग काय आता, अरे नहीं नहीं, सेंटर से कुछ नहीं चोरी होगा, पूरा सेंटर ही चोरी हो जाएगा, ऐसा एग्जाम का सेंटर. आओ, तो अगर हमें लड़ना है तो अच्छी बात है, अगर नहीं लड़ना तो तैयार हो जाओ. बेस के तबेले में एग्जाम देनी पड़ेगी आणि यू आर एक्सपेक्टिंग ट्रान्सपरन्सी. कसं व्हायचं सर? के सर, तुम्ही काही कमी केलं, तुम्हीच मेहनत घेतली नाही. अरे अरे अरे, एकट्याने होणार का? त्यातल्या त्यात म्हणजे आम्ही काय म्हणतात, खारीचा वाटा आम्ही घेण्याचा प्रयत्न करा, की काहीतरी करूया. डेफिनेटली त्याच्याने सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप जास्त होप होते. पर CM म्हणजे स्टुडंट्सचं सांगतोय मी एफर्ट्स घेतले असं नाही म्हणते. स्टुडंट्सची जी युनिटीनेच पूर्ण एफर्ट्स घेतले. स्टुडंट्सनी फार CMच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या सचिवालयापर्यंत पत्र वगैरे पोहोचवण्याच्या सगळ्या स्टेप्स घेतल्या. किती आमदार खासदारांपर्यंत हा विषय पोहोचला, मीडियामध्ये आलंय, तरी सुद्धा काहीच नाही झालं. इथे एक स्टेट लेवलची एक्झाम आहे. मुलांना, जंतर मंतरमध्ये हिमांशी मॅम की SSC और सरकार को हुंकार, उस गुस्से में हिमांशी मॅम. मुलांना, हे सगळे नॅशनल लेवलचे टीचर्स आहेत, नॅशनल लेवलचे क्लासेस वगैरे कंडक्ट करतात. SSC प्रोटेस्टसाठी शिक्षकों के साथ पुलिस का ये बर्ताव. पण मुलांना, त्याच्यासाठी सगळ्यात मोठी गोष्ट काय, शिक्षक उतरले. बघू शकतात मुलांना तुम्ही, हे सर्व शिक्षक रस्त्यावर उतरले आणि त्यांच्यासोबत ये लोगों को, छात्रों को और टीचरों को, ये शिक्षक हैं, टीचर हैं, छात्र हैं, पुलिस ने यहाँ पर लोगों को, जो लोग मंदिर में गए हैं उन्हें भी पुलिस खदेड़ रही है. यहाँ पे नीतू मैम, ये लोग उठा के लेके जा रहे हैं. पुलिस सरकार की आज देखिए ऐसी हालत की जा रही है, हम लोगों को प्रोटेस्ट करने नहीं दिया जा रहा है. ये पुलिस उठा के लेके जा रही है हम सभी को, क्योंकि उनका मानना है कि हम लोग इस लायक नहीं हैं कि हम लोग बच्चों की आवाज उठा सके. टीचर्स का हाथ तोड़ा गया है, मतलब इतने बुरे तरीके से. और ये सबसे बड़ी चीज है. अच्छा, एक बात बताओ, गिरफ्तार करके क्या हो जाएगा? क्या सिस्टम बदल जाएगा? क्या चीजें सही हो जाएंगी? अगर गिरफ्तारी से चीजें सही होती हैं तो इस देश का प्रत्येक युवा गिरफ्तारी करने के लिए तैयार है. आप इतना डरते क्यों यार? सेशन चल रहा है. मैंने पहन के 2017 में उतार दी. अगर मर्द होते तो पहनते. मर्दानगी के लिए वो शिक्षक हैं जो देश के अलग अलग कोनों से यहाँ पर दिल्ली में इकट्ठा हुए हैं. इनका मकसद है, नहीं है ये टीचर्स है सर, ये दिल्ली जे क्लासेसचं खूप मोठं हब आहे. पूर्ण इंडियामधनं लोक दिल्लीमध्ये क्लासेससाठी जातात. शास्त्रीनगर, त्याच्यानंतर कोणतं नगर, कोणते ते एरिया जे आहेत क्लासेसचे, तिथे सर्वांचे खूप वेल रिप्युटेड टीचर्स आहेत, ज्यांचे हजारो स्टुडंट्स आहेत. मी तर खूप छोट्या पानाचे पूर्ण माझं जाऊ द्या, माझा काही विषय नाही. खूप मोठ्या लेवलचे टीचर्स, 50 आता खान सर 50 लाख सबस्क्रायबर, अंकित अवस्थी सर 50 लाख सबस्क्रायबर्स. तर मुलांना खूप मोठ्या लेवलचे टीचर्स आहेत. हे म्हणजे पूर्ण इंडियामध्ये किती आजपर्यंत ऑफिसर घडवले, म्हणजे किती पोलीस लोक वगैरे यांचे स्टुडंट आहेत ऑफिसर लेवलला बसलेले. पण त्यांनी प्रोटेस्ट दाखवल्यावर त्यांच्यासोबत काय परिस्थिती झालेली, अक्षरशः त्यांना उचलून घेऊन जात आहे. जंतर मंतरवर हे आंदोलन बघू शकतो. 31 जुलै म्हणजे आजच आहे. चुपचाप बैठे, हम टीचर्स हैं, दंगाई नहीं है, ना हम दंगा कर रहे हैं, ना कभी हमने किया है, और ना हम अपने बच्चों को ये सिखाते हैं, ना बच्चे दंगा कर रहे हैं. हमारी सिंपल सी चीजें हैं कि SSC में सुधार हो, जो एग्जाम्स में झांझलेबाजी चल रही हो ना हो, साफ सुथरे तरीके से एग्जाम हो. CGL भी आ रहा है, CPO का रिजल्ट भी नहीं आया है, CPO का रिजल्ट तो स्टेनो भी पेपर है, सारी चीज अच्छे से हो. और सबसे मेन बात, हमारे जो टीचर्स हैं जिनको गिरफ्तार किया गया है उनको जल्द से जल्द रिहा करो. वो भी हमारे साथ यहाँ के जंतर मंतर में बैठेंगे. हम सिर्फ टीचर हा पण एक मोठा विषय बरं का. काय झालंय,
त्यांच्या टीचर्सला अरेस्ट केले, ते सगळे टीचर्स जेलमध्ये आणि स्टुडंट्स रस्त्यावर थांबलेत. काय वाटतं पोरांनो, मला उचलून घेऊन गेले तर तुम्ही थांबाल रस्त्यावर? चला के सर तर गेले जेलमध्ये, चला आपण पण निघूया. मुलांना ही मेंटॅलिटी, ही युनिटी, असं थिंकिंग राहिल्यावर नाही होऊ शकत. रातोरात गोष्ट चेंज नाही होणार. मुलांना या गोष्टी रातोरात नाही होत. इट टेक्स टाईम, इट टेक्स एफर्ट्स. कंटिन्युअस याच्यासाठी मेहनत करावी लागणार आहे. मुलांना SSC प्रोटेस्टसाठी पूर्ण जेवढे पण रिस्पेक्टेड टीचर्स, अंकिता अवस्थी सर 50 लाख सबस्क्रायबर्स ऑलमोस्ट, आणि ठीक आहे माझं आहे, ठीक आहे ना. तर मुलांना असे पूर्ण इंडियामधनं खूप सारे टॉप लेवलचे टीचर्स आहेत ज्यांना असं वाटतंय की हे चुकीचं होतं आहे, त्याच्या अगेन्स्ट भांडलं पाहिजे. पण महाराष्ट्र एक राज्य असं आहे की महाराष्ट्र राज्यामध्ये कॉमर्सचे जेवढेही टीचर आहे त्याच्यापैकी कोणत्याच टीचरला वाटत नाही आहे की हे चुकीचं होतं आहे. का बरं? खूप मोठा क्वेश्चन मार्क आहे. तर एक्झाम पोस्टपोन व्हायला नको, एक्झाम झाली पाहिजे, त्याच्यामुळे बाकीच्या टीचर्सचं काहीच म्हणणं नाही आहे. अरे हो, व्हायलाच पाहिजे एक्झाम. मी स्वतः मुलांना काही दिवसाआधी आपल्या यूट्यूबवर व्हिडिओसुद्धा आहे की एक्झाम लवकरात लवकर व्हावी. एक्झाम पोस्टपोन केली म्हणजे काही 4-6 महिने नका करू, लवकरात लवकर घ्या. पोस्टपोन जरी केली तर पोस्टपोन करायचा उद्देश आपल्याला एकदम क्लिअर होता. 6 जुलैची एक्झाम पोस्टपोन करायचा उद्देश सुद्धा क्लिअर होता की आपल्याला एक्झाममध्ये ट्रान्सपरन्सी पाहिजे. प्रायव्हेट सेंटरने आपल्याला TCSच्या ऑथराईज सेंटर पाहिजे, एकदम क्लिअर डिमांड होती. त्याला डिस्टन्सचं जाऊ द्या, जवळ आणि लांब ते बघू घेऊन नंतर. ऑथराईज सेंटर तर द्या, ही एक सिंपल डिमांड होती. त्याच्यासाठी एक्झाम पोस्टपोन केलं, अधिवेशन संपलं. आता मुलांना तुम्हाला काय वाटतं, सर आपले रिक्वेस्ट पोहोचू शकल्या नाही CMO पर्यंत, सर तुम्ही केलं नाही किंवा आम्ही केलं नाही, आपण पोहोचलो नाही, मुख्यमंत्र्यांना माहीत पडलं असतं तर झालं असतं. काय वाटतं तुम्हाला, माहीत नाही पडलं त्यांना, ही बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेलं नाही असं? मुलांना जेवढ्या आमदारां खासदारांपर्यंत आपल्या विद्यार्थी मित्रांनी रीच केलं, जेव्हा लोकल लेवलला काम केलं, प्रत्येक गावाला कॉल केले, लेटर्स दिले, नुसते कॉल नाही लेटर दिले मुलांना, आणि हजारो मेल्स केले. काय वाटतं त्यांच्यापर्यंत ही इन्फॉर्मेशन पोहोचलीच नसावी? 101% त्यांना माहिती आहे काय चाललंय. 1001% त्यांना सगळी इन्फॉर्मेशन है, पण चलने दो, क्या कर लेंगे, एग्जाम तो दे ही देंगे. ये रास्ते पे उतरने वालों में से नहीं है भाई. आणि रस्त्यावर उतरण्यासाठी युनिटी लागते, 1000 लोकांची संख्या लागते पोरांना, सोपं नाही आहे. आणि आपण एक्सपेक्ट करतो की एकदमच चमत्कार व्हावा, के सरांनी काहीतरी करावं, के सर तुम्ही असं नाही केलं, तसं नाही केलं, तसं करायला पाहिजे होतं. मुलांना अंत अस्ति प्रारंभ. जरी आपल्याला यावेळेस यश नाही भेटलंय, महाट्रान्सकोची जी LDCची एक्झाम होती 100% त्याच्यात यश भेटायला पाहिजे होतं आणि ट्रान्सपरंट एक्झाम व्हायसाठी TCS आयोजन सेंटर भेटले पाहिजे होते. ठीक आहे, नाही भेटू शकले, यावेळेस आपलं अपयश आहे. माझं अपयश म्हणू शकतो मी, हरकत नाही. मी कमी पडलो, माझं अपयश म्हणा, तरी काही प्रॉब्लेम नाही मुलांना. तुमचं सक्सेस तुम्ही खरंच म्हणजे बघायला गेलं तर आपली युनियन नसताना, कोणी तुमच्या मागे एकदम मोठा हात नसताना, स्टुडंट्सच्या लेवलला तुम्ही खूप चांगल्या प्रकारे काम केलं, याच्यात काही शंका नाही. खरंच पाठ थोपटावी, त्या हिशोबाने तुम्ही मेहनत केली आहे. पण मुलांनो, परत तेच सांगतोय, अंत अस्ति प्रारंभ. मुलांनो, मी महावितरण ज्युनियर अकाउंट असिस्टंटची एक्झाम झाली त्या दिवसापासून, तेव्हापासून म्हणजे लिटरली दुपारी रिझल्ट लागला. 15 जानेवारी, इफ आय एम नॉट रॉंग, 15 जानेवारीला काहीतरी 4-5 वाजता रिझल्ट लागला आणि संध्याकाळी 7 वाजता मी यूट्यूबवर अवेलेबल होतो, हे सांगण्यासाठी की हा महावितरण नाही, महाघोटाळा आहे. हा रिझल्ट एक्सेप्टेड नाही आहे, रिझल्ट व्हॅलिड नाही आहे, रिझल्ट चुकीचा आहे, आपल्याला या फॉर्मॅटमध्ये रिझल्ट एक्सेप्टेड नाही आहे. सो वन अँड द ओनली पर्सन हु इज फायटिंग अगेन्स्ट दिस सिस्टम. म्हणजे मला माझं कौतुक नाही करायचं आहे, मी एकटा आहे, माझं म्हणणं पोरांनो, मी एकटा आहे, दॅट इज निगेटिव्ह पॉईंट, प्लस पॉईंट नाही आहे. मी एकटा लढतोय म्हणून मला हिरो बनवा असं नाही म्हणत आहे, पण मी एकटा लढलो तर खरंच शक्य नाही आहे. कॉमर्सची युनियन हवी मुलांना. आता याच्यापासून आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं आहे. सगळ्यात मोठी गोष्ट, कॉमर्सची युनियन हवी. एकमेकांचे तंगडे खेचणं, एकमेकांना खाली खेचणं सोडा आणि आपण सगळे मिळून कसे स्वतःसाठी ग्रो करू शकतो हे विचार करा. कॉमर्स युनियन ज्या दिवशी बनेल ना मुलांना, जेवढा स्ट्रॉंग युनियन बनेल ना इंजिनिअरिंगवाल्यांसाठी, तेव्हा हिंमत नाही होणार लेखाकोशागारचं ग्रॅज्युएशन करण्याची. लेखाकोशागारची परीक्षा 100% कॉमर्स ग्रॅज्युएटचाच हक्क आहे, त्यालाच भेटला पाहिजे. एक्झाम ट्रान्सपरंट झालंच पाहिजे. एक्झाम ज्या पोस्ट वॅकंट आहेत त्यांच्यासाठी एक्झाम टाइम टू टाइम काढलंच पाहिजे. जसं खान सरांनी सुद्धा सांगितलं, आजकाल टीचरला काय करावं लागतंय, पहिले भांडावं लागतं. का बरं? अरे वॅकन्सी काढा. मग भांडावं लागतं, अरे हो वॅकन्सी काढली, आता एक्झाम तरी घ्या, कधीची जाहिरात आली, एक्झाम तरी घ्या. मग परत भांडावं लागतं, अरे एक्झाम घेतली, आता रिझल्ट तरी लावा. आणि मग परत भांडावं लागतं की रिझल्ट लावला, अरे तो तरी ट्रान्सपरंट लावा. प्रत्येक गोष्टी करण्यासाठी मुलांना युनियन पाहिजे. माझं एक हात जोडून विनंती मुलांना, हे लेक्चर बघणारे शिक्षकही असतील, टीचर असतील किंवा स्टुडंट असतील. जर स्टुडंट असतील मुलांना, तुम्ही ज्याही लेवलला तुम्ही आहात आजच्या डे, म्हणजे ज्याही गावात आहात, ज्याही तालुक्यात, ज्याही जिल्ह्यामध्ये आहात, खरंच तुमचे जे रिस्पेक्टेड टीचर्स आहेत त्यांना खरंच सांगा, या गोष्टीवर विचार करा, आपली युनियनची गरज नाही आहे का?
टीचर्स तुम्ही बघत असाल, डेफिनेटली तुम्ही माझ्यापेक्षा मोठे असाल, रिस्पेक्टेबल असाल, जास्त अनुभव असेल, जास्त सबस्क्रायबर्स असतील, जास्त स्टुडंट असतील, तुम्ही मोठे आहात, मला त्याचं काहीच म्हणणं नाही मुलांना. पण आपल्याला टीचर्स म्हणजे टीचर्सला माझं एकच म्हणणं आहे की आपल्या एकमेकांची मारामारी नाही आहे. प्रत्येक जण ज्याचं पोट भरणार आहे. मी आज शिकवतोय, माझ्याकडे समजा 500 स्टुडंट असतील, मी कमवतोय. उद्या कोणीतरी येणार आहे, तो 50-100 स्टुडंट घेणार आहे, तो कमवणार आहे. कोणीतरी येणार आहे, 1000 स्टुडंट राहणार आहे, तो कमवणार आहे. प्रत्येकाचं पोटपाणी चालणार आहे. आपण एज्युकेटेड क्राऊड आहोत, आपण पोट भरू शकतो स्वतःचं. वी आर कॅपेबल दॅट मच. पण मग आपल्या फायद्यासाठी किंवा आपलं मौन घेऊन स्टुडंट्सचं वाईट होतंय, हे कितपर्यंत योग्य आहे? जाऊ दे, जे होतंय ते होतंय, आपल्याला पुढची बॅच आहेच. अरे पुढची बॅच आहेच, मी पण म्हणतो मी पुढची बॅच घेणार आहे, मी कुठे नाही म्हणतोय. बॅचेस खूप आहेत, एक्झाम खूप आहेत, नोटिफिकेशन खूप आहे, सगळं चालू द्या. पण कुठेतरी जेव्हा विद्यार्थ्याला गरज आहे तेव्हा उठून उभे राहा. सर्वांनी युनाइट यायची वेळ आहे. म्हणजे मी तर म्हणतो खरंच महाराष्ट्राने आता नॅशनल लेवलचं गरज झालेली आहे. नॅशनल लेवलला या गोष्टीची गरज आहे की आपल्याला फाईट करावं लागेल. सगळे उतरतील तेव्हा काहीतरी होईल. SSC साठी तुम्ही बघू शकता मुलांना किती लेवलचं प्रोटेस्ट आहे. म्हणजे तुम्ही नुसतं टाईप करा पोरांनो, फक्त गुगलवर टाईप करा, युट्यूबवर जस्ट मी टाईप केलं. काय टाईप केलं? SSC प्रोटेस्ट. मुलांना नाही संपत आहे, व्हिडिओज नाही संपत आहे. मग ते न्यूज चॅनल असू द्या, ललन टॉप सारखे प्लॅटफॉर्म असू द्या, जे यूट्यूबचाच प्लॅटफॉर्म आहे मोठा, जे ऑफकोर्स म्हणजे न्यूज चॅनल टाईप काम करतात म्हणा, किंवा SSC की गलती है, आखिरी अटेम्प्ट था, गडबडियों के खिलाफ काय प्रदर्शन वगैरे वगैरे. मुलांना संपत नाही आहे. आपण एकदा महाट्रान्सकोचं टाईप करून बघू पोरांना, काही होतं का? महाट्रान्सको LDC प्रोटेस्ट. ओके, कोइन्सिडन्स आपलं आलं. चला, मराठीत तसं टायटल आपलं मराठीत आहे, पण तारीख काहीतरी दिसतंय. ठीक आहे. काय अजून DA2 जे सर आहेत त्यांचे व्हिडिओज दिसत आहे. शेवटचे काही तास बाकी, काय करायला पाहिजे, फायनल मिक्स, एक्सपेक्टेड मॉक. बरं ठीक आहे. जे आपण टीचरचं दिसतंय, आपलं दिसतंय, DA2च्या सरांचं दिसतंय. मुलांना कुंभमेळा दिसतोय, सगळं दिसतोय, पण मला कुठेच प्रोटेस्ट दिसत नाही राव. तुम्हाला दिसतोय पोरांनो? कुठेच दिसत नाही प्रोटेस्ट, काहीच संबंध नाही. फक्त हे कंटेंट आहेत, लेक्चर आहे ना, बरोबर ना? सर्वांचे लेक्चर्स दिसत आहेत. कुठे दिसतंय? कड सरांचं लेक्चर आहे, विद्यार्थ्यांचं निवेदन न्याय हक्कासाठी, 1 महिन्याआधीचं आहे. ठीक आहे, हक्कासाठी निवेदन दिलं. नथिंग एल्स. मुलांनो, अपयश आहे, या अपयशातून शिकायचं तयारी आहे. आणि अजून ही युनिटी अजून बनवायची आहे. लगेच हरल्यामुळे ब्लेम गेम सुरू करण्यापेक्षा कोणामुळे झालं, यांनी नाही केलं, त्यांनी नाही केलं, त्यांच्यामुळे नाही झालं, ही वेळ नाही आहे. आपली जी युनिटी आहे ती अजूनही स्ट्रॉंग बनवायची आहे, अजूनही जोडून राहायचं आहे. याच्या पुढच्या ज्या एक्झाम्स होतील त्यांच्यामध्ये आपल्याला यश भेटेल, त्यांच्यासाठी आपल्याला लढायचं आहे. तर मुलांनो, एकदा फेल्युअर झाल्यामुळे तुम्ही या गोष्टी क्विट नाही करायला पाहिजे. डोक्यात नेहमी ठेवा, नेहमी मनात ठेवा की आपल्याला लढायचं आहे फ्युचरमध्ये का होईना. आणि मुलांना प्रत्येक गोष्टीचा बेनिफिट तुम्हाला होईल असं लगेच नाही आहे. जेव्हा झाड लावलं जातं, एखादं झाड आहे समजा, ते झाड वाढायला 15 वर्ष लागतात. तर एखादे आजोबा झाड लावत आहे, तर आजोबांना विचारलं का झाड लावताय, तर त्यांना त्याचा फायदा नाहीच आहे. 15 वर्षाच्या आधी विकेट पडून जाणार आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की माझे मुलं आहेत, माझे नातूपंतू आहेत, त्यांना फायदा होईल. मुलांना कुठेतरी हा थोडासा तरी विचार ठेवा, सबका मंगल हो, सगळ्यांचा बेनिफिट होईल. आपल्याला ट्रान्सपरन्सी आणायची. आपला उद्देश एकच क्लिअर आहे की तुम्ही जेही एक्झाम घ्याल, ज्याही लेवलची एक्झाम घ्याल, एव्हरीथिंग शुड बी ट्रान्सपरंट. IBPS मुलांना आजपर्यंत IBPS कधीच रिस्पॉन्स शीट देत नाही. त्याच्यासाठी आजपर्यंत कधी स्ट्रॉंगली डिस्प्यूट झालंय, कधी स्ट्रॉंगली रस्त्यावर उतरलेत. पेपर झाल्यानंतर MPSC UPSCचे काही एक्झाम्स असेल, तुम्हाला माहिती असेल, पेपर दिल्यानंतर तुम्हाला कार्बन पेपर भेटतो, बरोबर ना? कार्बन पेपरची कॉपी भेटते तुमच्याकडे. तुमचे रिस्पॉन्स म्हणजे तुम्ही आन्सर दिले त्याची कार्बन कॉपी भेटते. त्याच्यानंतर रिस्पॉन्स शीट भेटते. रिस्पॉन्स शीट सोबत तुम्ही मॅच करू शकतात. रिस्पॉन्स शीटचे क्वेश्चन चॅलेंज करू शकतात. चॅलेंज केल्यानंतर रिझल्ट लागतो. का नाही होऊ शकत सगळ्या एक्झाममध्ये? मुलांना मी तुम्हाला सिंपल एक्झाम्पल पण दिलं होतं की माझं ॲप आहे KKCA नावाचं, छोटंसं, एकदम गरीब माणूस आहे आपण. TCS IBPS हजारो करोडोवाले माणसं आहे, आपण लाखोवाले माणसं आहे, बरोबर? आमच्या ॲपवर मी सांगतो 35,000 मुलांनी एक्झाम देऊ द्या, सबमिटवर क्लिक केल्यावर रिझल्ट लागतो. यांचा का नाही लागू? सर्व होऊ शकतं, करायचं नाही आहे. एव्हरीथिंग इज पॉसिबल, करायचं नाही आहे. आणि करवून घेणारं कोणीच नाही.
करून घेण्यासाठी कोण भांडणार, कोण वाईटपणा घेणार? वाईटपणा घ्यायला के सर तर आहेतच. के सरांचा पार्ट टाइम जॉब आहे हा, क्लाससोबत वाईटपणा घेणं. बाकी क्लास बी चालू राहता, पण मग त्यांना फेमस बनायचं आहे म्हणून हा पार्ट टाइम ते वाईटपणा घेणं चालू ठेवतात. मुलांना वाईटपणा घेतल्याचा परिणाम किती वाईट कमेंट येतात माहिती आहे. लिटरली डिप्रेशन. मला अजून पण आठवतं ज्युनियर अकाउंट असिस्टंटच्या वेळेस आय वॉज लिटरली इन डिप्रेशन, की म्हटलं बापरे मी एज्युकेशन म्हणजे किती दिवस समोरच येत नव्हतं. माझे युट्यूबचे व्हिडिओ वगैरे सगळं बंद होतं. मी स्क्रीन समोरच येत नव्हतं. एवढं जास्त निगेटिव्ह कमेंट होतं. तर असं मला नाही होत का पोरांनो? आय एम ऑल्सो ह्युमन, आय ऑल्सो फिलिंग्स. मला पण कुठेतरी दुखतं. ह्या सगळ्या गोष्टी आहेत मुलांना. पण जर एकमत जोपर्यंत आपलं होत नाही तर तोडा फोडा आणि राज्य करा ब्रिटिशांपासून चालत आलंय, आज पण चाललंय. आपण फक्त तोडाफोडा करायचं आणि त्यातल्या त्यात युनियन बनवली जरी त्या युनियनमध्ये बी परत पॉलिटिक्सचा विषय. मग कोणी हेड बनायचं, कोणी नाही बनायचं, हा हेड का बरं आहे, तो का बरं नाही आहे, हे सर्व बाजूला सावरून जर खरंच आपण कॉमर्सवाले एकत्र आलो, 100% 101% गॅरंटी देऊन सांगतो, याच्यापेक्षा तुम्हाला जास्त पोस्ट भेटतील, जास्त ट्रान्सपरंट रिझल्ट होतील, जास्त वॅकन्सीज येतील, सगळ्यांच्या इच्छेत देतील. पण चला तुम्हाला सद्बुद्धी भेटो मुलांना. या सर्व पूर्ण जर्नीमध्ये मी माफी मागतो परत एकदा. बरेच जणांना असं वाटतंय की आम्ही काहीच एफर्ट्स नाही घेतले. क्षमा मागतो मग मुलांना, आमच्याकडनं एफर्ट्स कमी पडले. म्हणजे टीचर्सनी काहीच नाही टाकलं ते चांगलं आहे, पण आम्ही एफर्ट्स कमी घेतले ते वाईट आहे. हरकत नाही. तुम्ही जे पण म्हणाल, तुम्हाला जे योग्य वाटतंय, तुमचं योग्य मत तुमच्याकडे. मी राईट केलं, आम्ही रॉंग केलं, तुमचं मग तुमच्याकडे मत ठेवा. पण मुलांना फक्त माझं म्हणणं एवढंच आहे की ही युनिटी जेवढी तुम्ही दाखवली ना, ही शॉर्ट टर्म किंवा टेम्पररी नका ठेवू, ही लॉंग टर्म ठेवा. जेव्हाही आपल्याला भांडायची गरज येईल, जेव्हा पण आपल्याला आता याचा रिझल्ट पण बाकी, रिझल्टमध्ये जर काही लोचा वाटला तर भांडायची तेवढी तयारी ठेवा. थ्रूआउट महाराष्ट्र मुलांना, जर महाराष्ट्रात अख्खा पेटला, हे 35,000 विद्यार्थी मुलांना, त्याच्या फक्त 20% सांगतो, 10% सांगतो, 3,500 लोक जर मैदानात उतरले मुलांना, कोणीही व्यवस्था राहू द्या, त्यांना बॅकआउट करावंच लागेल, त्यांना एक पाऊल मागे घ्यावंच लागेल. कोणतीही व्यवस्था, कोणतेही शासन असू द्या, काही असू द्या. आहे ताकद आपले 3,500 लोक एकत्र जमतील वाटतं तुम्हाला? 10% सांगतोय मी, 10%. नॉट पॉसिबल. 1%, 350 तरी सुद्धा क्वेश्चन मार्क. थिंक ऑफ इट. विचार करा, 100% विचार करा. खरंच होऊ शकतं हे जर तुम्ही ठरवलं. अंत अस्ति प्रारंभ. मुलांना हा एंड नाही आहे, हे बिगिनिंग आहे. याच्या पुढे प्रत्येक एक्झाम ट्रान्सपरंट होण्यासाठी आपण नक्की. जय हिंद, जय महाराष्ट्र.